आणि आता आपल्याला सकाळ सकाळ दिसलेला आहे, करणाऱ्याला बोलवलेलं आहे आपल्या साजन वास्कर यांना. केळ बाय भेटलेला आहे, योगेश बाय या आवडा का बघल्यावर लोकांना एवढं खाण्याविषयी आला आहे. ज्याने कंडक्टरची जागा घेतली, कंडक्टरची जागा घेतली. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे, आपलं स्वागत आहे. आणि आता आपल्याला सकाळ सकाळ दिसलेला आहे, बोनी बघा काय झालेले आहे. रस्सल वायफळ सारखा दिसते काहीतरी. आपण आता साप धरणाऱ्याला बोलवलेलं आहे आपल्या साजन वास्कर यांना. तर बघूया काय आहे. आलं नाही, आलं पण नाही, काय झालंय तर त्याला. साधमा पोचलाय का काय, तर घाबरलाय का काय, तर बोईडला एवढं की वाघ आलाय, घाबरलाय वाघाला. आणि आपला साप पकडणार आपला साजन वास्कर आलेला आहे. आता बघूया काय आहे भाऊजा. आई या काय, आई या काय, या काय हातात या काय बस का केलाय. त्याच्या आईला ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे? हातात दे का आईला निस्ता घाबरत होतो, बोस्ता करून नेला. वाघाला निस्ता घाबरवलेला. आता मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या झाडावरचे आंबे खुरण्यासाठी. आता जास्त आंबे राहिले नाही, तर आपण आता राहिलेले आंबे आहेत त्यात आपण खुरूया, कारण आता पिकाची सुरुवात झालेली आहे. आणि आता जवळच आंबे आहेत ते पहिले आपण खुरू. तुम्हाला दाखवतो, इकडे बघा, इकडे बघा आंब्यांची लोंबार. कोण खाणार? डुलेल्या जावची डास. आपण या बालदीमध्ये ठेवूया आंबा. दुसरा पण आहे, तो पण आपण खुडून घेऊ. या एक काम 25 मुंगल्या पाक्या चावले. आणि हे आता आपल्याला लांब होतं, तर आपल्याला आकडीचा सहारा घ्यावा लागला, झिलाचा सहारा घ्यावा. आणि इथं 100 मुली आहेत बघा, गोलते खोलबा फोरला ऐकलं बघ. आपल्याला वरती 3 आंबे भेटलेले आहेत. काम 25 आणि आपलं आता काम 25 झालेलं आहे. आणि आता काम 25 झालेलं आहे. बघून मित्रांनो, झाडे लावा आणि झाडे जगवा. हे अशी चांगली फळे खायला भेटतात 1-2 वर्षांनी. तर आपल्या झाडाला पण 3 वर्ष झाले असतील, कारण मी हातानेच मोठा आणलेला झाड 5 वर्षाचा. आता बघा किती मोठा झालेला आहे. त्यापेक्षा 3 वर्ष झाले असतील बघा. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा आणि असे चांगले फळ खा. आपली मायरा भोई डान्स करीत आहे, आई. हां, नाच आहे घे, नाच लादाचा नाही. नाच ये रे नाच. चल मारा, बाय. तर चला, आपण ना एकदा वाघ चाललेला आहे कामावर. आता कामाची वेळ झालेली आहे, भर उन्हात. पाऊस काय पडे नाही, ऊन काय चाय नाही. आता वाघाला उन्हात जावं लागतंय, मजबुरी का नाम जिंदगी आहे. चला आता डायरेक्ट काम. अरे ठोकशील डगरीगिरीला. अरे चालता नाही मोबाईलवर चॅटिंग करते. तुझीच व्हिडिओ बघत होतो कालचा लाभ बघत होतो रे तुझाच. नाही बरे, एक नंबर घे. त्याच्या बदली काजू गोला घे. आणलं काजू गोला आणलं. एकूच आणलास का काय? नाही घे, दुसऱ्याने दिलेलं तो वेशात मला ऊनच डेंजर लागते ना. असं वाटते का छत्री घेऊन यावा. सारा छत्री अलाउड नाही ना एअरपोर्टला, आणि तर छत्री घेऊनच आलं असतं. 1 नंबर वाईट ऊन लागते. पाणी परल जावं बरा वाटतं. पार्किंगला पोचलेला हो मी.
आता बस कधी येईल 15 मिनटं येते का अर्ध्या तासात बस आल्यावर गावाचा लई झंझट आहे लेट असल्यावर टेन्शन आहे डायरेक्ट एअरपोर्ट आणि आपले फॅन भेटलेले आहेत टॅडेवचे प्रॉब्लेम आहे रे की बस आली आणि येशीच नाही कामाची जास्त गरम करते त्या काम निघतंय शैलेश बोलतं दुसरी बस आलेली आहे AC वाली त्यान बोलतं यान घेण्याला काम निघाला 4 वाजा पण नाही AC पण नाही यायला जाग्या फिरते यो आता बोलतं चला बोलतं चला मग आता काय तेण्या आधीच गर्दी त्यान गरमी तेण्या काय पहिलाच घाम काढून घेतात म्हणजे अजून घाम तिथे निघालं नव्हतं पाला नको बरं नाही टी शर्ट खराब नको मला यो हिरो बघ या आवडा घाम बघल्यावर लोकांना एवढं खाण्याविषयी आला एअरपोर्टला चाललोय गाणीवर नाही आम्ही निघालो बाईचं अजून खूप वेळ पावडर नाही गेली पावडर कुठे हा आम्हाला पण सांग ब्रँडचं नाव सांग ब्रँडचा अरे एकदा म्हणजे कुठे गेलता माहितीये का तिकडे थायलंडला गेलता 5 ते विमानात मग कुठे गेलता मग काय गेलता 1 वाजता बोरीला तो बोरीला पीक केलंय सांग म्हणे मनाने बोर बघेलाय वाजव बोरीला बोर पिकलंय घे तुला बघून प्याम झालाय बोल वाजव वा आणि आता फक्त कॅन्टीन मध्ये आल्यावर स्वर्गांसारखा वाटतंय इथंच झोपाशी वाटतंय स्वर्ग बोलाव ना तर कॅन्टीन फुल AC 2 वाघ आलेले आहेत उन्हांशी त्यांना काहीतरी बोलायचं आहे यो बघ टोपी गॉगल घालून आता चालू उन्हांची एसीची हवा खावाला गरमी बघा AC मग घाम फुटलाय बाईला कसली हिटिंग आहे पोरा पबजी खेळतात लागना करा तर पबजी खेळता आता बोल बाई आपला आताच उन्हांशी आला AC गावाला सगळं AC गावाला आपल्या कॅन्टीन मध्ये येतात भेट काही नाही पण AC आमचा नवीन PL रोज चिकन वांगा बटाट आणतो शिंगांचा तर लई चटपटीत माणूस येऊ कॅन्टीन मध्ये भेट काही नाही पण वारा खावला येतात जो आमचा भाई हर्षद भाई कॅन्टीनला आला ना का पहिला योच कोपरा घेता ना रोज AC वाला ACच्या घरी बसतात आज आमचे आजाबाईने डबा नाही आणला आणि कॅन्टीनला थोडा लेट झालो तर कॅन्टीनमध्ये काहीच भेटला नाही बाई वाचतंय कॅन्टीनचे भरोशावाला त्याला वाटला चांगला भेटतं इथं चापून नाही भेटत आता काशील काय नशिबीने एक भाकर थोडी एक्स्ट्रा आणलेली असं आहे आणला 100 रुपये वाला 25 रुपयाला अजून त्याची गेली नाही सुनील भाईनी पण काहीच नाही आणला पाण्याची बाटली बघायला घेऊन आला मित्रांनो तर आपल्याला TL बाय भेटलेला आहे योगेश बाय अर्धा तास फुकट घालवला अरे 12 वाजलं बघ 12 वाजलं शैलूचा घाम निघाय शैलूचा घाम हेच निघला 7-8 ट्रॉले खाली गेल्या मामू बन गया तर मित्रांनो आता आमची सुट्टी झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरच्या वाटेला आणि शैलूचा उद्या घाम निघला तुम्हाला लय आनंद झाला ना जाम भारी वाटला शैलूचा घाम का जेवल्यावर का वाटला जेवल्यावर का जाम भारी वाटला एक नंबर आलेला आहे त्याला नाही घेतला व्हिडिओ म्हणून रागवलाय आता त्यांनी नाश्ता दिला ना ते रोज येतो फक्त नाश्ता चांगला आणायला पाहिजे टिपून देते 8 तास सुरू होते का
आणि आज पण गर्दी बघा. नंबरला सुजल बाय टाड्याव काय नाही बाई. किती वाजते 12 वाजता. काय ऐकायला याला लाईन बघूनच चक्कर आली. अरे वाघाला नाईटचा वाघ आलेला आहे. काय कसं वाटतं नाईट कशी वाटते मग? 5 मध्ये आलात नव्हता बोलत. तोंड बघून मध्ये रिजेक्ट करी. तोंड बघून रिजेक्ट करी बोलतो तुला. आज आमचा टॅटाऊच होईल. नंबर येईल ना बस भरल. 100% त्याच होईल बघ. आजानी पाडलं सालीनी पाडलं कम्प्लेट पाडलं इकडे पाडलं काय. नंबर लावला जैलूचा नंबर न्यायला तापला जैलू. नाही अजिबात नाही. कारण मी पुढे जाऊन काय करणार आहे? तू येशील तेव्हाच मला घरात आला भेटेल. असं आहे का? 1 वाजल आज एसी बंद होईल. नाही एसी रोज लावायची बाबा, गरम जाम होतोय. उठवा याला उठवा नाही कोण उठू शकत. का काय पावर घातलाय उडवतील तिकडे. कोण नाही उडवणार. याला उठवा. वरती जाऊन कॉफी पिली काय आमची बस गेली. आता एक कॉफी पिली पण आमचा एकटाच गेला पुरा. पुजारींनी किती टेन्शन घेतलाय बघ. अरे बाबा येईल बस येईल. जाम फ्लाईट केली. जाम फुगला बाई. वरी झाली लावून एसी लावेल वाटतं. एसी लावशील का नाही? बालाजी चला. तिरुपती तिरुपतीला चला. दारू बॅ शैलू बघ इकडं बघ. काही आहे इकडं बघ. मनमे लड्डू आता की गेले एसी लावी. गेल्यावर आजाने कंडक्टरची जागा घेतली. केस बीस उगाले तो काय झाला लगीन आता. अरे एरिया चांगला दिसायला पाहिजे. तर मित्रांनो आता हा दिवस आता संपलेला आहे आणि आम्ही चाललो परतीच्या प्रवासाला. म्हणजे घरी चाललो. तुझ्या आला परती आला झाला एरिया नाशिकला नाही, वापस उद्या यायचा आहे लाडाला. हा व्हिडिओ देता इथं संपवतो. चला बाय. आवडला असेल तर लाईक करा. आजा भाईचा आवाज आवडला असेल शॉर्ट व्हिडिओ मध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. एरिया मी बोलतो ना मध्ये बोलायची गरज आहे. मी ना तो राग आला. चला बाय.